मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कडेगाव येथे. आपल्या पाठीमागे दिसतोय आपल्याला आमदार 72. आता भरपूर फायनल केलेले आहेत त्याने. आता दोन्ही साईडला तुम्ही बघू शकताय, दोन्ही साईडला पण या पाहिजे जरा दाखवा, कारण कंटिन्यू फायनल. आदत मध्ये आपण दुसऱ्यामध्ये जी मुलाखत घेतलेली, तर दोन्ही साईडला पण यप दिसते ती. कारण वासरू आहे नाही, जिथपासून वासरू होतं तिथपासून कंटिन्यू फायनल आणि अंधारातली बैल घेऊन फायनल राहणं त्याचे एक वैशिष्ट्यच आहे आमदारचं. त्यामुळे आज आमदारच्या आपल्या चॅनलवर मुलाखत येतात आणि त्यांचे मालक पण आहेत, ऑल एज्युकेटेड आहेत, शिकलेले आहेत, जॉब करून हा नाद करतात. नमस्कार. नमस्कार. आता मी बघितलं किलर गाय पण आहे, शर्यतीचा बैल, अजून एक वासरू, सगळ्या गोष्टी आहेत गोट्यावर. म्हणजे नाद मनापासून करताय. नाद आपल्याला खिल्लार जनावरच आहे, बाकी आपल्याला ती म्हैस जर्सी गाय पटत नाही. जे काय आहे ते हीच करायचं. चला की बघूया गाय कुठली आहे ती. मित्रांनो, गाय पण बघूया. एक नंबर जातीची गाजरी खिलार मध्ये गाय आहे त्यांच्याकडे. गाय खराब झालेली आता फुल, पण ते जरा खाद्य वगैरे सुरू केलं ते खिल्लारवाल्यांचं, त्यामुळे फरक पडलाय. हा, दुधावर आहे ना वासरू, सकाळ संध्याकाळ दूध पितय, त्यामुळे जरा एक नंबर जातीची गाजरी खिलार मध्ये एक नंबर जात आहे. हिला फुल करंट आहे. हा, उकारते उकरती म्हणजे तिच्या डोक्यात आली होती काय पण करते. मित्रांनो, वासरू पण आहे त्यांच्या इकडे, बघूया. आता त्या गायला झालेला आहे प्युअर खिलारी, सेम गायगत झाले. गाजरी खिलार हो का, मारायला येते आत्ताच मारायला येते. अहो, आमदारचं जेवढं भीती वाटत नाही ना, हा, तेवढी त्याची आम्हाला भीती वाटते. किती महिन्याचं आहे ही आता 4.5-5 महिन्याचा आहे. मग ह्याची पण सुरुवात कधी करणार आता? 1 वर्षात झालं बघू अजून काय. त्याला आमदार मधनं इच्छाच होत नाही, आमदार सगळ्या इच्छा पूर्ण करतोय. पण आता काय झाले, त्याला आपला असंच व्यायाम बियाम द्यायचा, काय फेरा बिरा काढून कसं काय गणित आहे त्याचं. पण त्याच्यावर आमदारची सावली आहे, त्यामुळे तो करणारच काम. बघा मित्रांनो, शर्यतीचा नाद म्हणले खिल्लार गाय आली दावणीला आणि खिल्लार गायला झाली त्यांच्या चांगली पैदास. आणि शेतकरीचं म्हणणं काय असते माहिती का, जर खिल्लार गाय जर दावणीला असली तर कुठलीच कमतरता भासत नाही आपल्याला. नाही नाही, गाईचा फरक आहे. मी तुम्हाला सांगतोय काय, ह्या गाईचं आपण जे डोळं जेवण घातलं का, 400-500 लोक डायनिंग टेबल वगैरे लावून आपण जेवण केलेलं, आणि मला करायला नाही लागलं, खर्च मला करायला नाही लागला. आदल्या दिवशी आमदार 1 नंबर करून आलेला, 51,000 रुपये घेऊन आला. म्हणलं बाबा, आमदार हिज डोळा जेवण आहे, पैसे नाही तिला का धाडस केलंय, आमदार 1च नंबर करून आला. 51,000 म्हणला, हिच्यासाठी आमदारनच काय, आमदार ह्यांना घालतोय म्हणजे मी काय उपकार करत नाही, आमदारच घालतो सगळ्यांना. बरोबर, सगळ्यांचा करता धरता तेच आहे. बघा मित्रांनो, असंच ते खिल्लार गाईचा आशीर्वाद, आमदारने 1 नंबर केला आणि डोहाळे जेवण त्याच्याच पैशात त्यांनी घातलं. कुठून वासरू घेतलेलं? ही चडचणवरनं, तडसरीतले एक व्यापारी आहेत अकबर भैया, त्यांनी आणि आपले हेमंत करांडे आमचे मामा आहेत, त्यांच्याकडून घेतलेला. आता घेताना कोणी चॉईस केलेली? पसंती तुमची पण होती का? पसंती माहिती, त्यावेळी आपल्याला काय कळत नव्हतं. आमचे आपले शिवाजीनगरचे मामा आहेत, हेमंत करांडे शिवाजीनगर, त्यांनी आपल्याला हे करून घेऊन दिलेले वासरू. मी त्यांना म्हणलेलं एक वासरू आपल्याला घ्यायचं आहे. ते म्हणले असं असं आहे. मरतोंगडा होता काय, म्हणजे असं लय स्ट्रॉंग नव्हता, पण त्याला आपण, माझा भाव आहे अजिंक्य, म्हणजे त्याला जपून वगैरे फुल तयार केला आपण. आणि बैल गुलालाला धारजे नाही, त्याच्या अंगावर मास नव्हतं, ह्याच्यापेक्षा लहान होता, तरी पण तो तेव्हापासून कंटिन्यू गुलाला. ज्यावेळेस वासरू त्यांनी पसंती करून आणलं, तुम्हाला वाटलेलं का वासरू एवढं फायनल करेल, नाव करेल? वासरात कसं आहे, आता ह्या बैलगाडी क्षेत्रात घेतलं त्यावेळी असं त्याचं आपण चौक बिऊक सगळं, पाय छाती बिती बघून सगळं घेतलेलं होतं, कुठला बट्टा आहे का वगैरे. पण तसा नाही, हो बैल सगळा अॅक्युरेट जागा जिथल्या तिथं. माप छोटा आहे, पण मानगरचं वादळ, शिरसवडीची रायफल तेवढ्या मापाचा बैल, पण बैल कडू पहिल्यापासून. म्हणजे आदत मध्ये पळाला म्हणून दुष्यात कमी आला, दुष्यात पळाला म्हणून चौशात कमी आला, असं काय नाही. आदत मध्ये बी तेवढंच गुलाल, दुष्यात पण तेवढंच गुलाल, चौशात पण
आणि आता चालूच आहे सायदात. हम्म. म्हणजे मांगडे तात्याच्या सुंदरगत जेव्हापासून आदतपासून पळाला तो अजून पळतोय आणि बैल आपण एवढा जपला की बैल शेवटपर्यंत आपला पळणार. म्हणजे ज्यापासून दुसऱ्या वयापासून आदतपासून ते आतापर्यंत कधी कमी जास्त झालाच नाही. नाही, आदत मध्ये काय केलं फक्त आपण ज्यावेळी त्याचं दात लावायचं वय आलं का, म्हणजे आता एक 2-3 महिन्यात दात लावल त्यावेळी बैल आपण पळवला. लय लहान वासरू असताना आपण काय बैल हे पळवला नाही. त्यामुळे आता बैल आपला टिकून पळतोय. आदत मध्ये बैल आपण पहिल्यांदा काय जास्त पळवला नाही. सुरुवातीला वासरू घेतलं त्यावेळेस कड कसा काढला, कारण सगळ्यासनी घाय असते आता लवकर वासरू पळवायचं आणि लवकर गुलाल. कड कसं आहे माहितीये का, आपण ड्युटी करून वगैरे कड काढायला आपल्याला एवढा वेळ पण नसतो. मग त्यातनं आपण नियोजन करत गेलो आणि जास्त परत जस त्यानं रिझल्ट दिला तसं आपण पळवायला लागलो. तो ज्यावेळी मापात पळत होता आदत मध्ये वगैरे त्यावेळी मग आपण त्याला व्यायामात प्रॅक्टिसला ही टायर वगैरे लावून इथं व्यायाम वगैरे देत होतो आपण. बाकी काय नाही. आता तुम्ही सांगितलं अंधारातली बैल घालून, अंधारातलीच बैल का जी उजेडात नाही ती की बाबा लपून पाहिजे तीच बैल का घालता? काय होतंय, आपण माझं लक्ष असतं, म्हणजे माझा बैल पळायला गेलाय म्हणून मी बघत नाही, पण माझं लक्ष असतं कुठलं वासरू पळतंय काय पळतंय. आणि जो आता चांगला पळतोय 2 मैदान गुलाल करतोय आणि त्याला फोन केला की तो ताटतो. तो म्हणतो कुठला आणि काय, त्यापेक्षा आपण कुणाला फोनच करत नाही. आपल्याला ज्याचा आपल्याला फोन येतो त्याला आपण बैल देतो. कारण काय होतं, लय मोठ्याच्या नादाला लागलं की नाही की उगाच तो कुठला आणि काय, म्हणजे बैलगाडी क्षेत्र तसं हे यायले. मग त्याला आपला बैल काय आहे सांगायचं नाही. आपला बैल काय आहे ते पळून उत्तर देतो, सांगायची गरज पडत नाही. किती आतापर्यंत फायनल झालं असतील आदतपासून आता 35-40 फायनल आहेत. 40 झालं. हो, आता ह्या सीझनचं 9-10 फायनल आहेत. आता चालूचं कुठलं झालं? आता चालूला हजारमाचीला झाला, मुंबईला एक बिनजोड झाली टॉपच्या ओल्या फाटीला, त्यानंतर हजारमाची झाली, चिंचणी झाली, तिकडं पाडळीला एक झालं, ओंडुशीला तिकडे एक झालं, काटापूरला परवा, कमळापूरला काल. अशा अजून एक 2-3 मैदान आहेत. बैल सारखं आहे, म्हणजे कंटिन्यू यश आहे आता तुम्हाला. हो, नाही बैलाला ह्यो बैल कुठनं ना कुठनं, म्हणजे ज्या वासराला ज्या बैलाला 1.5-2 वर्ष गुलाल नाही तो ह्यो बैल माणूस आवर्जून घालून ह्या बैलावर ती वासरू गुलालातच जाणार, एवढी गॅरंटी. म्हणजे जसा भिवघाट एक्सप्रेस वजीरचा इतिहास आहे, बरोबर, की तो बैल असा होता आणि असा हाय बैल तो अजून, की पहिल्यापासून पळाला आणि अजून सुद्धा तो जो पळत नाही त्याला घेऊन तो गुलालात जाणार, तसा ह्यो बैल आहे आपला. त्या बैलामुळेच आपल्याला बैलगाडी शर्यतीचे नाद लागला. पण त्या पद्धतीनेच हे अंधारातला बैल घेऊन त्याला गुलालात नेणार. काय आता तुमचं वय किती आहे? माझं वय 28 आहे. मित्रांनो, वय 28 आहे, पण अनुभव बघा ते त्यांचा वाढलाय. त्या क्षेत्रात तुमचा ना तुमच्या बोलण्यावरनं कळतंय अनुभव जास्त आला. एवढा अनुभव कसा शिकला कुणा कुठून? आमचे मामा आहेत शिवाजीनगरचे, हेमंत करांडे, ते असतात आपलं त्यांच्यावर राहून त्यांच्या बोलण्या चालण्यातनं आपण काय बोलायचं नाही. ती दुसऱ्या बैलगाडी क्षेत्रातली येते ती मोठी माणसं बैलापाशी भेटाय हे कराय, आपण लय बोलायचं नाही, ऐकायचं नुसतं. ज्यावेळी बोलायचं त्यावेळी बोलायचं, सारखं तोंड चालवून आणि हे करून काय होत नाही. ज्यावेळी तोंड आपण एक शब्द टाकेल त्या पुढचा काय बोललाच नाही पाहिजे. म्हणजे काय होतंय, उगाच तोंड चालवण्यात आणि हे करण्यात अर्थ नाही राहिलेला आजकाल. मग ते म्हणणार लय बोलतोय, लय बोलण्यात काय अर्थ नाही, असा विषय. आणि अनुभव बघून शिकून येतोच. आता मी मागच्या वेळेला पण दुष्यात वासरू बघितलेलं, त्याकडे बघितलं आता त्याची कात किंवा त्याची बॉडी स्ट्रक्चर भरपूर बदल झालाय. का शाईन आली बैलाला आणि बॉडी बिडी मेंटेन राहिली, आता चांगली राहिली बॉडी. नाही, आपण काय झालेलं पहिलं जे आपण बैलाला खाद्य घालत होतो ते भिजवायला लागायचं आपल्याला. मग ही आता उन्हाळ्याचं टेम्परेचर वगैरे जरा भिजवून वगैरे मग ते वास यायचा त्या खाद्याचा. मग बैल पण काय करायचा, जरा खाद्याचा वास वगैरे काढायचा, थोडाच खायचा, बाकीचं खाद्य काय खात नव्हतं, मग अर्ध मात्र करायचा. मग दरवेळी आपण थांबतोय असं कधी सांडून निसकटून टाकणार, बैलाची जात म्हणजे मस्ती असते अंगात. मग परत ते आपलं गाडगे सरांचं खिल्लार खाद्य आहे की नाही, ती खाद्य मला 1-2 जण म्हणली की ती खाद्य चांगली खात्यात बैल. म्हणजे जो बैल खाद्यच खात नाही तो बैल खाद्य
आवडीनं खातो असं ते खाद्य आहे वाटतं. म्हणजे आपल्याला काय माहित नव्हतं कारण आपण ते खाद्य कधी घातलं नव्हतं. पण मग ते खाद्य मी आणलं मग पण बैलाला फरक पडतोय त्या खाद्यानं. म्हणजे बैल पाणी आपला पेत नव्हता. पाणी एक बादली पिलं की दुसरी बादली मग बैल डोसलून सांडून टाकायचा बादली. आता बैल सकाळी 2.5 बादली पाणी पितोय, संध्याकाळी 2.5 बादली पाणी पितोय. मेन बैलाचं आणि त्या टेन्शन असायचं की मैदानाला ज्यावेळी बैल जायचा त्यावेळी बैलाला आपल्याला पाणी पाजायला लागायचं बैलाला. कारण मैदानाला उन्हाचं बैलानं थोडं तर पाणी पिलं पाहिजे पण त्याला धुतलं गुलाल केलं की लक्षात येतं की आज आपल्याला मैदानाला जायचंय. मग तो पाणीच प्यायचा नाही. मग पाणी पिलं नाही की मग काय करायचं. पण आता ही जेव्हापासून हे खिल्लारकावचं खाद्य सुरू केलं की नाही तेव्हापासून बैल मैदानाला जाताना तेवढं नाही पण एक 1/2 पाऊण बादली पाणी पिऊन मैदानाला जातो. पण त्याचा आम्हाला चांगला फरक आहे. आणि बैलाला जो तोंडाला असं रवण करताना जो फेस बीस येत होता का तो फेस पण अजिबात येत नाही. बैल म्हणजे हे राहतोय फ्रेश राहतोय. म्हणजे जी हाय का तर खरोखर त्या खाद्याचा रिझल्ट जबरदस्त आहे. आपल्या घरात पण आता हे आहेत काय म्हणतात ते शेळी बोकडं वगैरे आहेत त्यांना पण मग आपण काय करतो त्यांचं ते मका वगैरे आहे ना त्यात ही पण खाद्य घालतो खिल्लारकावचं. पण त्यांची पण ग्रोथ वगैरे चांगली होते त्या खाद्यानं. फरक आहे त्या खाद्याचा. उगाच खरोखर जे आहे ते आहे त्यात काही विषय नाही. म्हणजे लहान वासरांना विचारताय आता ही वासरू आहे घरच्या गाईचं. आता आपण काय करतोय लहान वासरांना आपली खिल्लार गाय तिला पण आपण काय करतो ह्याला जो बरडा तयार करतो आपण पाठीभर त्यातलं 2 गोळा गाईला चारतो 1 गोळा बारक्या वासराला चारतो. असं फरक पडतो. ती आणलं कुठून खिल्लारकावचं इकडे अवेलेबल आहे? इथं कडेगावात एक जणाकडनं घेतलं. इथं अवेलेबल आहे ते खाद्य. आणि काय होतंय अवेलेबल पेक्षा खाद्य कुठनं पण आणू पण बैल जर खाद्य ते आवडीनं खात असला तर मग ते खाद्य पुण्या काय मुंबईवरून आणायला पण काय वाटत नाही. खरोखर ते खाद्य खाते. आता माझं कराडला पण सारखं येणं जाणं वगैरे असते मग कराडातनं पण वगैरे म्हणजे खाद्य काय आणायला अवघड नाही. पण खरोखर बैल ते खाद्य आवडीनं चाटून पुसून आणि महत्वाचं म्हणजे बैलाचं टेन्शन का जाते बैल पाणी पितोय व्यवस्थित. पाणी प्यायला बैलाला फरक पडतोय. पाणी पितोय पाणी पिलं पाहिजे ना बैलानं. एकतर ही खिल्लार जात पाणी प्यायला आधीच ही करते पाणी पित नाहीत बैल आणि पाणी पिलं नाही तर मग अवघड होतंय ना. आपल्या डोक्याला टेन्शन हो मैदानात हा गेला चक्कर म्हणजे विकनेस येतो ही येतो. पाणी पिलं की फरक पडतो बैलाला सगळं. आणि बैलाला कात बीत स्ट्रक्चर एकदम म्हणजे चरबट जी स्किन होती ती राहत नाही. फरक येतो त्या. आता किती महिना झालं हे खाद्य चालू केले? महिनाभरच केलंय. हो तर एवढा रिझल्ट आहे. आता तीच खाद्य ठेवायचंय पुढे पण रिझल्ट आहे त्याला काही विषय नाही. मित्रांनो मला पण भरपूर जणांनी विचारलं की ते खाद्य कुठे मिळतं आपण व्हिडिओ मध्ये पण टाकूया. त्यांचं म्हणणं असं आहे की आपला जसं बैलात ही बदल झाला तसं सगळ्या सामान्य शेतकऱ्यांना पण बदल आला पाहिजे. ते आपण स्क्रीनवर नंबर टाकणार आहोत खिल्लारकाववाल्यांचं कारण खाद्याचा रिझल्ट चांगला आहे. आता ती झालं खाद्याचं. लोकांना तर आपण नंबर देऊ स्क्रीनवरती घेतील. जेव्हापासून ती खाद्य चालू झालं आणि त्यानंतर 1 महिन्यात किती आता तुम्ही सांगितले 3-4 फायनल झाले म्हणजे 1 महिन्यात ह्या बैल आता कंटिन्यू जाईल त्या अड्ड्यात बैल माघारी मोकळा नाही आला. बैल गाडी ठेवतोच गुलालात. हार असा विषय नाही. खाद्याचा नाही बैल आपला कंटिन्यू गुलालातच आहे पण त्या खाद्यानं फरक काय पडतोय बैलाचा दम वाढतोय फ्रेश राहतोय स्टॅमिना राहतोय. म्हणजे कसं आहे अंगची ताकद आहेच त्याला पण त्याला काहीतरी सपोर्ट म्हणून ती काम चांगलं करते. खरोखर चांगलं करते. म्हणजे एनर्जीसाठी एनर्जी आणि बैलाला ताकद राहते. ताकद आहे खाद्यात. म्हणजे ते मी ज्यावेळी ते मिक्स करतो बैलाचं खाद्य मी स्वतःच घालतो. मी ती ज्यावेळी मी मिक्स करतो का नाही त्यावेळी ते एकदम आपण घरात वगैरे जे पीठ तयार करतो ना त्या टाईप मधला फील आहे त्याला. नाहीतर आता अलीकडची खाद्य आहेत त्याला काय होतंय पूर्ण असं एकसारखं घट्ट येत नाही वेगवेगळं राहते मग बैलाला गोळा होत नाही त्याचा. बैल खायला लागला तर अर्ध खाद्य खाली सांगते तसे चिकट आहे खाद्य स्ट्रॉंग आहे. मित्रांनो मी आल्या बघितलं आमदारला दोन्ही साईडनं पण सगळ्या कलरनं भरलाय बैल. 2 मैदान आम्ही टाकून दिलं नाही त्याच्या अंगावरच हे जाते स्किन जाते म्हणजे उगाच ते लाल होते रक्त आले त्यामुळे मग नंबर टाकून देत नाही. काय होतोय इकडं बी तेवढाच भरलाय दोन्ही साईड बैल आपला पब्लिकनं पळतोय
म्हणजे त्याला असं नाही की पहिला फेरा उजवीनं पाहिजे आणि पहिला फेरा डावीनं पाहिजे. काय नाही, तुमचं कुठल्या खांदी पळतंय, तुमचं तिकडून पळते आमचा इकडून पळ, तुमचं इकडून पळते आमचा तिकडून पळ, काय अडचण नाही. शहाणा बैल दोन्ही खांदी, सुट्टीला बी शांत उभा राहणार. फक्त एवढंच की ह्याच्यावर पळणाऱ्यानं खालनं जोरात जायचं, खाली तू गहार राहून चालणार नाही. बैल झेंड्याकडे बघत उभा राहतो, झेंड्याकडे झेंडा अर्ध्या व्यस्तवर बैल अर्धा टांगा उठलेला असतो. त्याच्या डोक्यात एकच टार्गेट असतं, लय पळायचं नाही. खालची एकच उडी अशी घ्यायची की इकडच्या 7 गाड्या आहेत ना, त्या 7 गाड्याला एक उडी जास्त घ्यायची आणि परत त्या गाड्या जेवढ्या पळतात त्यापेक्षा एकच उडी आगाव पळायची. एवढंच करतो ते. लय काय लय पळतो, लय पळून पाक असा तिरका एकर करतो अशातला भाग नाही. त्याची पळायची खासियत काय आहे की खालच्या उडीला तो शेजारच्या गाड्या आहेत ना सगळ्या गाड्या मागे घेतो आणि त्याला एक उडी फक्त आगाव पळतो. म्हणजे गाड्या सगळ्या खालीच कव्हर करतोय, तो पुढे ओव्हरटेक करत नाही, तो खालीच एक उडी जास्त घेतो. आणि एकदा का तिची ती गाडी माग राहिली की ती गाडी पास होऊन देत नाही. ती कुठली बी गाडी असो ती गाडी तो जाऊ देत नाही. मित्रांनो, मागाशी त्यांनी जसं सांगितलं, अंधारातली बैल घेऊन कायम फायनलला, ह्यांच्यासारखे जर बैलगाड्या मालक जर भेटले बैलगाडी क्षेत्राला, तर जी खरंच पाळणारे बैल आहेत ना त्यांना पायऱ्याला अडचण येणार नाहीत. कारण आमदारच उदाहरण आहे, सगळे अंधारातली बैल आणि कायम फायनल. कधी असं वाटलं नाही टॉपचा बैल टाकावा? केला आदत मध्ये इतका आमदार पळत होता, असा खालनं वरपर्यंत सगळ्या हातात असायचा बैल. लय स्वप्न होती की ह्याच्यावर पळू त्याच्यावर पळू मोठ्यावर. म्हणजे बऱ्याच जणांना फोन केलं, त्यांना म्हणलं की नाही असा असा आमदार 72 म्हणून बैल आहे. कुठला काय, पण त्या बैलाच्या गाड्या आज बैलानं मारल्यात. क्लिअर कट सांगतो की मला ज्यांनी म्हणली की नाही की कुठला आमदार काय, त्याच्या गाड्या आज बैलानं मारल्यात. म्हणजे गटाला सीमीला आज जी महाराष्ट्रात जी टॉपचे आहेत, नाव कुणाचं घ्यायचं, पण बैलांना आपल्याला त्याच्या जिद्दीवर त्यानं जी आत्ता टॉपची आहेत, टॉपची म्हणजे जी पुसेगावला पेडगावला जी हिंद केसरी आहेत त्या गाड्या बैलांना मारल्यात 2 नंबरच्या पायऱ्यात असो. मित्रांनो बघा, आता तुमचं नियोजन परफेक्ट आहे म्हणजे. कारण काय माहितीये का, जर अंधारातली बैल घालून पण कायम गुलाल, म्हणजे नियोजन पण परफेक्ट आहे. कोण कोण नियोजन करतं? नियोजन पैऱ्याचं वगैरे सगळं मी, आमचे मामा शिवाजीनगरचे, आमची कडेगावातली सगळी पोरं असतात. संग्राम देसाई, सुनील बुगे, अनिकेत म्हणून तोंडोलीचे आहेत, समर्थ, सौरभ वगैरे, ही सगळी आमची जी 7-8 जणांची गँग आहे, ही सगळी आम्ही एकमेकांना विचारून वगैरे नियोजन करतो. बैलाला पण ज्यांना शक्य होतं ते इथल्या इथं जवळ असल्यानंतर येतात सगळे. आणि काय होतं, काय काय लांब वगैरे असले की मग आम्ही 1-2 जण जातो. बैल शहाणा आहे त्यामुळे काय कुणाला मारत नाही, फक्त मैदानात जरा 1-2 जणांवर जरा डाव धरून असतो, पण कुणाला मारत नाही, काय नाही, त्यामुळे काय वाटत नाही. असं आहे मित्रांनो. त्या मुलाखतीतून आपल्याला शिकाय काय भेटते त्यांच्या कुठनं. बैल जर पळणार असेल आणि मालकाचं नियोजन जर चांगलं असेल तर नाव चर्चेत येणार. आता तुमचं नाव कायम चर्चेत आहे. कायम चर्चेत म्हणजे ह्यो बैल आपल्याला म्हणजे आदत पहिलाच बैल आहे आपला. ह्यो बैल घेईन नाही घेईन तो पुढचा विषय आहे, पण ह्या बैलानं आपलं नाव कधी, माझं नाव राहू दे, पण आज कडेगावात कुठला बैल नाही. बरोबर. आणि माझा आमदार पळाला म्हणून पुकारत नाही, कडेगावचा 72 आमदार पुकारतात. म्हणजे त्यामुळे काय होतंय, माझं नाव होतेच पण आमच्या गावचं नाव होतंय बैलगाडी क्षेत्रात कडेगावचा बैल. कडेगावचा बैल म्हणलं की आमदार, दुसरा काय ऑप्शन नाही. म्हणजे असं म्हणतात का नाही की मोठा बैल घालून वायदी टाकून बैल घातला पाहिजे तर चर्चेत येऊ शकतं, त्याला तुम्ही पुसून टाकले नाही. काय कसं आहे, बैल पळतोय त्यामुळे म्हणजे पुसायला नाही करायला काय, बैलाच्या धमक असली की नाही ते सगळं होते. आता लोक म्हणतात की वायदी घातली पाहिजे तेव्हा चर्चेत येत, तुम्ही आता अंधारातली बैल घालून चर्चेत आणले. नाही, अंधारातली बैल घालून म्हणजे काय होतंय, वायदी थोडंफार आपण पण खर्च केलाय बैलावर आदत मध्ये, नाही असं नाही आदत मध्ये. आणि बैलगाडी क्षेत्रात आता जर वर यायचं आहे कोणाला तर आदत मध्ये तुम्हाला खर्च करणं भाग आहे. आदत मध्ये जर तुम्ही हे करत बसला ना की नाही बाबा एवढा खर्च होईल तेवढा खर्च होईल, मग पर्याय नाही. जर आदत मध्ये जर तुम्ही फायनलला राहिला नाही तर तुम्ही जगाला दाखवणार कधी की मी पळतोय, आहे की नाही. तुम्ही चौसान सायदाती झाल्यानंतर मग कसं कुठं साध्य काय करणार आहे. पळल बैल तो, त्याच्यात धमक असली, स्टार लागतात. नुसता मी नियोजन करतोय म्हणून बैल पळत नाही, त्याचं पण स्टार आहेत, त्या स्टारवर तो पळतो. मित्रांनो, ह्या आमदारच्या मालकीन बाई आहेत, ते बाई आहेत, त्यांच्या
मम्मी. आता शर्यतीचा नाद म्हणलं ना मुलांना असतो, सर्वसामान्य शेतकऱ्यांना, आणि महिलांना जास्त नाद नसतो हा. आणि महिलांचं कसं बाकीचे नाद भरपूर असतात. तर बैलगाडी क्षेत्रातला बैल म्हणले की ॲग्रेशन आलं, रागीट आला, भीती वाटत नाही. आता त्या समोर तुम्ही उभं राहिलाय किंवा तुम्ही सांगितलं आलेल्या, तो मला मारत नाही. आमदार आम्हाला कधीच मारत नाही. आणि आमदारवरती आमचं फार जीव आहे. म्हणजे सगळ्यांचाच. म्हणजे माझ्या सुनबाई म्हणा, सासूबाई, मी, माझा दुसरा धाकटा मुलगा अजिंक्य, ऋषिकेश, सगळ्यांचाच जीव आहे. आमदार ज्यावेळेस पळायला जातो त्यावेळेस सकाळी आम्ही त्याची पूजा वगैरे करतो. त्याला गरम गरम 2 चपात्या करून, बिन तेलाच्या चपात्या करून त्याला घालतो. परत संध्याकाळी तो जेव्हा पळून येतो त्यावेळेस आम्ही त्याच्यासाठी गरम गरम भाकरी करतो. पण ऋषिकेचा फोन येतो, मम्मी मी विट्यापर्यंत आलोय, की त्याला आम्ही भाकरी करून ठेवतोच. मग आल्यानंतर त्याला आम्ही ओवळतो. मग त्याला आल्यानंतर तो थकलेला असतो, मग त्याला भरडा वगैरे हे घालतो. परत त्याला जरा ओवळतो वगैरे, आणि नंतर त्याला गोंजवतो. आमदार तुझे पाय दुखत असतील, आज तू कंटाळायस फार. मग काय, आमदारला बस म्हटलं की तो बसतो, बस म्हटलं की बसतो. कंटाळाय जरा थोडस त्याला आम्ही चोळतो, त्याला बरं वाटतं. जरा इकडे सरक म्हटलं की इकडे सरक, तुझे पाय दुखतात का हे कर. त्याला एखाद्या माणसाला जसं कळतं तसं आमदारला कळतं. आणि आम्हाला म्हणजे कसं आहे, आम्ही सगळे सर्व्हिस करतो. मी पण सह्याद्री हॉस्पिटलला सर्व्हिसला आहे, टेक्निशियन आहे. माझा मुलगा पण हा सर्व्हिसला आहे. पण मी अगोदर त्याला नको म्हणत होते, हा नाद नको. पण तो म्हणतो की नाही मम्मी, मला आवड आहे, किंवा मला असं कोणतं दुसरं व्यसन वगैरे काही नाहीये. त्यामुळे मी म्हणते जाऊ दे, मुलांना आहे आवड. त्यामुळे आमच्यात नुसता बैलच नाहीये, गाई आहे, खोंड आहे, 7-8 शेरड्या आहेत. त्यामुळे आम्ही सुट्टी दिवशी सुद्धा शनिवार रविवार आम्ही गावीच येतो, आमदारसाठी फक्त येतो. मित्रांनो बघा, मुख्य प्राण्याचं आणि मालकांचं नातं काय असतं. त्यांना जॉब आहे, सगळं आहे. आता सगळं आहे तुमच्यापाशी, पैसा वगैरे, तुमचं घर चांगलं आहे, मी सगळं बघितलं. पण तरी देखील ह्या नादात जी मजा आहे ती बाकीच्या दुसऱ्या गोष्टीत आनंद आहे का? नाही, म्हणजे आनंद म्हणजे मला सेवा करायला फार आवडते मुक्या जनावरांची. सेवा आणि महत्वाचा विषय काय होतो माहितीये का, बाकीची मैदानला निघाली की बऱ्यापैकी आता काय झाले, निघाला उठला की निघाला बैल घेऊन, काय बैलाचा नाद नाही, काय चांगला आहे का, आणि आहे का, आणि ती आहे का, अशी म्हणतात. आमची मम्मी आम्हाला फोन करून विचारते कितव्या गटात आहे आमदार, कितव्या तास आहे. म्हणजे परत गट काढला, गट झाला की परत मम्मी विचारणार सीमीला कुठं निघालाय. पण आमच्या आमदार सीमीला 20 मैदान झाले ह्या सीझनला, कडनं पळत 20 मैदान कडनं पळाला. त्यात बी त्याने 9 फायनल केल्या. म्हणजे 20 मैदानात 9 मैदान फायनल कडनं. तीच विचार करा, 20 मैदान जर आमदार मध्ये तर आता वेगळंच आणि चित्र असतं काहीतरी. नशिबानं कडला दिलंय, पण बैल आपला कडनच उत्तर देतो, काय अडचण नाही आपल्याला. ज्यावेळेस फायनलला तुम्ही त्यांनी सांगितलं, तुम्ही फोन करता त्यांना, फायनलला राहतो त्यावेळेस काय आनंद असतो? ज्या तो फायनलला राहतो त्यावेळेस मला रडायलाच येतं. म्हणजे आमदार हे आमच्या घरातली एक व्यक्ती आहे, आणि तो आज गेलाय, आणि दिवसभर आज तो 3-4 फेरे पळालेला आहे, आणि आज तो जिंकून घरी येणार आहे. म्हणजे ज्यावेळेस माणूस महिनाभर काम करतं त्यावेळेस त्याला 20,000 रुपये पगार मिळतो, 15,000 मिळतो. पण आमचा आमदार एका दिवसात 20,000 रुपये, 15,000 रुपये घेऊन येतो. त्यामुळं आमदार हा फार म्हणजे एक आमच्या घरातला खूप मोठा एक मेंबर आहे, आणि आमचा देव माणूस म्हटला तरी चालेल. म्हणजे घरातला आपला जो हेड ऑफ द फॅमिली असतो, मेन माणूस कमावणारा, करता धरता आमदार म्हणले तरी चालेल. म्हणजे त्याच्यासाठी मी त्याच्या खाली म्हणजे त्याचा ओलसरपणा म्हणा, शेण म्हणा, किंवा त्याची वैरण म्हणा, त्याच्या खाली घाण अजिबात मी ठेवत नाही. बैलाला एवढी सवय आहे, लघवी करायला टप ठेवला का नाही खाली की बैल लघवी करतो टपात, असा ह्याच्यात करत नाही. आणि म्हणजे खरोखर म्हणजे काय मागच्या जन्मी केलं असेल काय माहित नाही, पण बैलांना आपल्याला असा बैल नशिबात आपल्या आला असं म्हणजे खरोखर वाटतं की आपण काहीतरी केलं असेल माग, म्हणून आपल्याला देवाना असा बैल दिला. मित्रांनो, ह्यातनं बघा त्यांची फॅमिली सगळे की आमदार मैदानात गेला की आनंद भरपूर होत असेल तुम्हाला? हो, खूप आमदार खूप होतो. म्हणजे मी जरी कराडला असले तरी मी आमदार जिंकला तरी मी कडेगावला येते. आता जी लोक म्हणतात का नाही ऑल एज्युकेटेड लोक आहेत, त्यांना नाद नाही, त्यांच्यासाठी उदाहरण आहे तुम्ही. सगळे जॉब करणार आहेत घरातले,
पण बैलगाडी क्षेत्राचा नाद मनापासून आहे. हो खूप आहे, मनापासून आहे. म्हणजे मी फक्त तेवढंच बघते, आमदारचा गट बघते, हा. सेमी बघते आणि फायनल बघते. हा. आणि आमदारला जेव्हा बक्षीस मिळतं तेव्हा बघते. हा. म्हणजे मी असं कंटिन्यू बघत नाही, हा पण तेवढे मी 4-5 पॉईंट बघते. म्हणजे तुमच्या जॉबच्या यातनं वेळ काढून ते सगळं तुम्ही बघता. बघते हो बघते. मित्रांनो, आता हा मुलगा दिसतोय तुम्हाला, आमची मुलाखत चालू होणार होती, तो कुठल्या तरी गावाला गेला, पळत पळत आला. त्यांच्याकडे दे, त्यांना पण विचारतो. आता तुम्ही आमदारला धरून उभं राहिलाय, काय करता त्यासोबत आणि कितवीला आहे तुम्ही आता? आता मी शिक्षण आहे 12वीला गेलोय. बैलला कधी मारत नाही बैलाला, पण बैल चांगला आहे. मैदानात जाईल त्या मैदानात ठेवतोय, आम्हाला आनंदात ठेवतोय. बरं वाटतंय, ती खालनं गाडी सुटली नाही, बैल लागला नाही, आम्ही पण मैदानात उड्या मारतो, ते पण भारी वाटतंय. आता मुलाखत चालू होणार होती, तुम्ही पळत इकडं आला, काय वाटले त्याच्याविषयी की आमदारच्या मुलाखतीत आपण पण बोलावं 2 शब्द? नाही, त्या बैलामुळे आपलं पण नाव मोठं होतंय ना. भैयानी फोन केला, भैया म्हणले असं असं मुलाखत आहे आपली, म्हणून म्हणलं की झालं. आता त्यांनी सांगितलं तुम्ही पण मोठं ड्रायव्हर व्हायचं स्वप्न बघताय. हो, लवकर होणार आहे. कसं काय ड्रायव्हर होणार, कोणाला आदर्श धरणार? आदर्श तर बारक्याला हाणणार गाडी लवकरच. अजून तर शिकायचं चाललंय मैदानात. नाही, कुठला ड्रायव्हर आवडतो बैलगाडी क्षेत्रात? आपला आवड ड्रायव्हर रवी ड्रायव्हर आहे ते आपले गाडी, त्यांच्यामुळे तर आमचा बैल आता मैदानात. मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्राचा आनंद असा असतो. आपण त्यांना सगळ्यांना शुभेच्छा द्यावी की आमदार त्यांचा आनंद असाच कायम ठेवेल. धन्यवाद.